नमस्कार, मी किरण आणि आपले सर्वांचे परत एकदा स्वागत आहे माझ्या किरण's रसोई या चॅनल्सवर. आज मी वरण भातचा कुकर कसा लावायचा ह्याची रेसिपी सांगते आहे. हे बॅचलर लोकांसाठी खास करून आहे. सर्वात प्रथम मी ते 2 वाट्या तांदूळ घेतला आहे एका डब्यामध्ये, कुकरच्या डब्यामध्ये, आणि एका डब्यामध्ये मी इथे ही मिक्स डाळ घेतलेली आहे. म्हणजे मूठभर मी आता मसूर डाळ टाकली आहे, मूठभर मूग डाळ आहे आणि मूठभर तूर डाळ आहे. ह्याप्रमाणे मी हे प्रमाण घेतलेलं आहे. आता सर्वात प्रथम आपण हे तांदूळ 2 पाण्यामध्ये चांगले धुवून घेऊयात. आणि धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते आपल्या जी हे आहे, आपला समजा उजवा हाताची बोटं त्यामध्ये बुडवून बघा. आपला जो सेकंड पारा आहे, म्हणजे सेकंड हे जे बोटाचं हे असतं पारा, इथपर्यंत आपला पाण्याची लेवल असायला पाहिजे. म्हणजे भात परफेक्ट शिजतो. पाण्याचं प्रमाण हे योग्य आहे. आता हे पाणी तर बरोबर टाकलं गेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाका. आणि हा आपला भात, हा डबा बाजूला ठेवून द्या. आता आपण डाळ बघूयात. डाळसं मी 2 पाण्यामध्ये चांगली धुवून घेतली आहे. आणि त्यामध्ये ना पाण्याचं प्रमाण कमी ठेवा. म्हणजे जास्त पाणी जर ठेवलं तर ते शिजल्यानंतर अशी खूप पातळ होईल. पाणी ह्याला जास्त लागणार नाही. तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसंच ठेवा. डाळीच्या थोडंसं वर पाणी येईल एवढंच ठेवा. त्याच्यामध्ये मी आता हा अर्धा चिरून टॅमॅटो टाकलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, म्हणजे 1 चमचा मीठ तर लागतंच ह्याला. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आता 1 चमचा हळद टाकूयात आणि थोडंसं तेल टाकूयात. आता मी हा कुकर घेतला आहे. ह्याच्यामध्ये मी एक एक ग्लास पाणी असं टाका. 1 ग्लास पाणी ह्याला पुरेसं होतं. 1 ग्लास पाणी टाकून त्यामध्ये आता काय करूयात, आपण हे जे दोन्ही डबे आहेत भाताचा आणि वरणाचा, तो आपण त्यामध्ये ठेवून शिजायला ठेवून देऊयात. आता ह्याच्या आपल्याला 4 शिट्ट्या करायच्यात. 4 शिट्ट्यामध्ये भात आणि ही डाळ खूप चांगल्या प्रकारे शिजते. इथे 4 शिट्ट्या झाल्यात. आता हा कुकर मी गार करायला ठेवला होता आणि गार करून बघा, मी कुकरचे डबे काढलेत. भात बघा किती चांगल्या प्रकारे शिजला आहे. म्हणजे डाळसं चांगल्या प्रकारे शिजली आहे. आता डाळ फक्त थोडीशी काय करा की एका चमच्याने चांगली घोटून घ्या. तुम्ही ही डाळ अशीसुद्धा खाऊ शकता. अशीसुद्धा खूप सुंदर लागते डाळ. आणि जर तुम्हाला फोडणी करायची असेल तर फोडणी करूनही ही डाळ तुम्ही वापरू शकता. आपण डाळ शिजायला ठेवताना त्यात सर्व टाकलं होतं. म्हणजे मीठ, हळद, थोडी तेल टाकलं होतं, हे टॅमॅटो आणि 2 मिरच्या. त्यांनी चव छानच येते. आणि ह्या प्रकारे नक्की डाळ ट्राय करा तुम्ही. म्हणजे शिजताना सर्व टाकून शिजवून घ्या. बघा तुम्ही डाळीची चव बघा, आणि तुम्ही नुसती डाळ शिजवून फोडणीला टाकून बघा, त्याची चव बघा, आणि दोन्हीतला फरक मला सांगा. तुम्ही जर अशा प्रकारे डाळ शिजवून घेतलीत सर्व टाकून, तर त्याची चव नक्की हमखास चांगली येणार आणि खरंच सुंदर चव येते त्याची, आणि तुमचा वेळही वाचतो. आता इथे मी डाळीला फोडणी देते आहे. त्यासाठी मी जे फोडणीचं आहे माझ्याकडे जो चमचा आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये मी आता 1 चमचा मोहरी, जिरं हे तडतड द्यात आणि थोडीशी हिंग टाकून ते फोडणी तयार करते आणि डाळीवर टाकून मिक्स करून घेते. बघा, झटपट तुमचा डाळ भात तयार झाला आहे. अगदी करायला सोपा आहे. ॲक्च्युली ही मी बॅचलर लोकांसाठीच ही रेसिपी दाखवली आहे, की बॅचलर लोकांना समजा फक्त कुकर लावून डाळ भात लावायचा असेल तर कशा पद्धतीने करून घ्या म्हणून. आणि नक्की ट्राय करा. आणि ह्या डाळ भातावर थोडंसं तूप टाकून खा. खूपच सुंदर लागेल. आणि नक्की मला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.